लोकांची पब्लिक ही सगळी पैसे देऊन आणलेली पब्लिक, पैसे लेके आई क्या भैया किसको पैशाची पब्लिक आहे का? हे सब बच्चे हमें चाहने वाले, हे सगळे आम्हाला प्रेम करणारे मुलं आहेत. यांच्या जोरावरच आम्ही इलेक्शन लढू आणि इलेक्शन जिंकू. पक्षानं आयत्या वेळेला नवीन माणसाला पक्षामध्ये प्रवेश न देता त्या माणसाला पक्षात आणून त्याला तिकीट दिलं. लढाई आमची जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर 1 पे है. आणि ऐन वेळेला काँग्रेसमधून आहेत उमेदवाराला केलेले उपमहापौर म्हणून आहेत, त्यांना एकाच याच्यावर तिकीट दिलेलं आहे की फक्त पैशाच्या जोरावर दिलेलं आहे. जो कांग्रेस का पैनल बना है वो भी बोले तो बी टीम भाजपा का पैनल है. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. जरूर आम्हाला मतदान करतील लोक आणि निवडून देतील. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादा गटाकडून रोहन कांबळे, बळवंत तेलंग, मोहम्मद खान पठाण यांच्या मिसेसला आणि माणिक देशमुख हे 4 उमेदवार या रिंगणात उभे आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. बळवंत भाऊ, आपण निष्ठावान होतात एका पक्षाची, त्या पक्षानं आपल्याला उमेदवारी दिली नाही, आपण आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली आणि निवडणुकीला उभं टाकाल, काय सांगाल? मी गेल्या 15 वर्षापासून शिवसेनेचं काम करत होतो. पहिले 9 वर्षे उपजिल्हा प्रमुख म्हणून होतो आणि आता नुकत्यानंच मला जिल्हाध्यक्ष युवा सेनेचं केलं होतं. 2017ला देखील माझं तिकीट असंच कापलं होतं. तरी पक्षाचा नाराजगी आणि मी खंत ठेवून 2007लाही घरामध्ये शांत बसलो, पक्षावर विश्वास ठेवून. पुन्हा यावेळेस अजून पक्षानं आयत्या वेळेला नवीन माणसाला पक्षामध्ये प्रवेश न देता त्या माणसाला पक्षात आणून त्याला तिकीट दिलं. म्हणजे यावेळेस म्हणून आपण असा निर्णय घेतला मी की आता नाही तर कधीच नाही. म्हणून चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी शब्द दिला आणि बिफॉर्म बी देऊन टाकला आणि मला म्हणले तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहो. आणि मी बी असं दाखवून देणार आहे आता की एक कार्यकर्ता 15 वर्षापासून काम करणारा ते काय करू शकते पक्षाला. आणि इथं या प्रभागामध्ये 15 वर्षापासून काम करणारे नगरसेवक आहेत, त्यांनी आजपर्यंत फिरले नाहीत. त्यांना देखील आम्ही असं 4 जण आम्ही उमेदवार आहोत नौके. तर आम्ही त्यांना सगळ्याला दाखवून देऊ की नगरसेवकाचं काम काय असते, नगरसेवकाचं कर्तव्य काय आहे, हे सगळ्याला जनतेला बी दाखवू. आणि आज 20 वर्षापासून जे मनीला लाटायलेत त्यांना देखील आम्ही दाखवून देऊ की नगरसेवक खरा कसा असतो. जे लोकांचे लाईटचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कचरा गाडीचा प्रश्न असेल, असा कुठलाही प्रश्न आमच्याकडून पाठीमागे राहणार नाही. मी कालच त्या बैठकीमध्ये एक जाहीर करून टाकलेला आहे की ज्या दिवशी आमचं पॅनल निवडून देतील जनता, त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं इथं ऑफिस असेल आणि इथं जनता दरबार होईल. महिन्याच्या 1 तारखेला त्या जनता दरबार आम्ही घेऊन लोकांच्या समस्या तिथं सोडून त्याच ठिकाणी आम्ही तिथं सर्टिफिकेट त्यांना देऊ. राशन कार्ड असो, आधार कार्ड असो, कुठलाही गव्हर्नमेंटचे कामं असतील ते आमच्या ऑफिसवरून होतील. लोकांना कुठंही ऑफिसला खेटा मारायची गरज राहणार नाही. रोहन भाऊ, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीकडून आपण पक्षप्रवेश केला, मोठ्या संख्येने युवक आपल्यासोबत होते, त्याच्यानंतर चिखलीकर साहेबांना आपल्याला उमेदवारी दिली. काय म्हणणं आहे, या निवडणुकीला तुम्ही समोर जात आहेत, कशी आहे परिस्थिती? परिस्थिती खूप चांगली आहे. तुम्ही जसं आम्हाला आमची बाईट घेताय तसं डोर टू डोर जाऊन जनतेची पण बाईट घ्या. त्यांचं पण म्हणणं आहे का, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की जे आजपर्यंतचे नगरसेवक होते ते आजपर्यंत आमच्या घरीसुद्धा आले नाहीत, आम्हाला हात दाखवायला सुद्धा तयार नाहीत. रस्त्यांची दुरावस्था आहे, नाली काढण्यासाठी लोक पाठवत नाही, ना घंटागाडी आहे, कुठं काहीच काम नाही. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. जरूर आम्हाला मतदान करतील लोक आणि निवडून देतील. समोरचे जे भाजपाचे उमेदवार आहेत ते बलाढ्य शक्ती आणि एक सत्ताधारी पक्षाकडून आहे, त्या आव्हानाला कसं बघताय? मागील 2 दिवसाखालीच आमच्या माणिक भाऊनं बाईट दिली होती, तिथं बी त्यांनी पण असं सांगितलं होतं की हे लढाई आमची जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. आता बघू काय होते, जनता शेवटी ठरवेल. मोहसिन खान पठाण, आपण युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी अजितदादाकडून आपल्याला उमेदवारी भेटली आहे, पक्षाच्या वेगवेगळ्या पदावर आपण काम करत होत्या. काय सांगाल, या निवडणुकीत कसं वातावरण आहे? आज अगरचे अपन देखें तो इस निवडणूक में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बहुत अच्छा माहौल है. और पूरे प्रभाग में जैसा हमारे रोहन भाई ने बोले कि अगरचे आप थोड़ा सा डोर टू डोर विज़िट करके अनुभव अगरचे इसका ले लेंगे तो आपको खुद पता चलेगा कि क्या माहौल है. आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नंबर 1 पे है.
और नांदेड़ में भी राष्ट्रवादी, पूरे नांदेड़ शहर में भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नंबर 1 पे रहेगी। विकास के क्या मुद्दे हैं प्रभाग क्रमांक 2 को लेकर? प्रभाग क्रमांक 2 जैसा कि ये सब नया एरिया है, मेजॉरिटी इसमें नई नई प्लॉटिंग है, नए रहवासी है, तो यहाँ पे बेसिक मुद्दे जो है रोड, ड्रेनेज और नाली और स्ट्रीट लाइट्स के मुद्दे हैं, जो कि हम आते ही हम इसके ऊपर ध्यान देंगे और ध्यान देके सबसे पहले इसको सॉर्ट आउट करेंगे। उसके बाद ये तो बेसिक मुद्दे हो गए, उसके बाद भी हमारे बहुत से अज़ाइम हैं इस प्रभाग नंबर 2 को लेके, कि जैसा कि बच्चों के एजुकेशन के लिए स्कूल का सही तरीके से स्कूल का डेवलपमेंट, स्कूल की इमारत, और यहाँ पे जैसा कि कई एरियो में मैंने देखा हूँ घंटा गाड़ी जो है कई एरियो में पहुँच नहीं पाती, और जो खुला प्लॉट दिखा बस उसको कचरे का अड्डा बना दिए वाला है। तो वो सब चीज़ों को हम ध्यान देंगे और डेवलपमेंट और स्वच्छता पे सबसे ज़्यादा हमारा ध्यान होगा। माणिक देशमुख हे नाव खूप चर्चेत होतं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी। भारतीय जनता पार्टीकडून आपण उमेदवारीच्या रिंगणात होता, आपली उमेदवारी कापून दुसऱ्यांना देण्यात आली, काँग्रेस पक्षातून त्या उमेदवाराला आयात करण्यात आले, काय सांगा? सर्वप्रथम मी मागील 10-12 वर्षापासून नागरिकामध्ये काम करत आहे प्रभागामध्ये। मला जे BJPमध्ये जे तिकिटाचा शब्द दिला होता आणि ऐन वेळेला काँग्रेसमधून आयात उमेदवाराला केलेले उपमहापौर म्हणून आहेत, त्यांना एकाच याच्यावर तिकीट दिलेलं आहे की फक्त पैशाच्या जोरावर दिलेलं आहे। जसं आम्ही डोर टू डोर फिरत आहे तसं त्यांना एखाद्या गलीमध्ये जाऊन बघा म्हणावं आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहा, काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात काय नाही ते याच्यावरच पुढचा समोरचा निकाल तुम्हाला समजेल। ते आतापर्यंत 10 वर्षामध्ये प्रभागामध्ये एकही वेळेस आलेली नाहीत इलेक्शन संपून झाल्यानंतर। तर आम्ही जे लढत आहोत ते युवकाच्या जोरावर आणि एक जनतेच्या आशीर्वादाने येणारी निवडणूक लढत आहोत। युवकांचा पाठिंबा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला होता, आत्ता काय परिस्थिती आहे? युवक तुमच्या पाठीमागे राहतील आणि तुम्हाला मतदान करून घेतील का? हो नक्कीच, आता पण युवक नक्कीच आमच्या सर्वाच्या पॅनलच्या पाठीमागे आहेत। त्या आमच्यासोबतच युवक, सर्व आमचा पॅनलच युवकच आहे सध्या। तर आपण सर्व युवकांची पब्लिक ही सगळी पैसे देऊन आलेली पब्लिक, पैसे लेके आहे क्या भैया किसको? पैशाची पब्लिक आहे का? हे सब बच्चे हमें चाहने वाले, हे सगळे आम्हाला प्रेम करणारे मुलं आहेत, यांच्या जोरावरच आम्ही इलेक्शन लढू आणि इलेक्शन जिंकू। अजित दादा, अजित दादा। इथं जेवढे जे कार्यकर्ते पोरं जे आलेले आहेत ते कुठल्याही अपेक्षेनं कुठल्याही याच्यानं आलेले नाहीत, स्वतःच्या मनानं स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून ते स्वतः इथं काम करत आहेत। यांना कुठलंही काहीच नाही, स्वतः हॉटेलवर जाऊन नाश्ता करून आपापल्या पद्धतीनं स्वखर्चानं इथं आमच्यासाठी वेळ द्यायलेत। म्हणजे इतकं प्रेम या पोरांचं बघून आम्हाला देखील असं वाटते की यांच्यासाठी आम्ही काय करावं, आणि जनता देखील बघायली की, आणि पुढचा विरोधी पक्ष देखील बघायला, त्यांना पैसे रोज हायर करून लोक आणून ऑफिसला बसवावं लागले, आणि उमेदवाराच्या मागे तर आहे की नाही तुम्ही बघा, त्यांची बाईट घ्या आणि त्यांना बी एका व्हिडिओमध्ये कैद करा आणि जनतेच्या पुढे तुम्ही ठेवा। आपल्या मार्फत एक रिक्वेस्ट आहे, आपण आता लक्ष्मीनारायण नगरमध्ये आहोत, प्रभाग क्रमांक 2 मध्ये। आजूबाजूच्या कुठल्याही घरांचं एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाचं तुम्ही बाईट घ्या आणि त्यांचं म्हणणं ऐका, आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला। त्या संदर्भात आम्ही एक कार्यक्रम विशेष घेतोय, बोला नांदेडच्या राजकारणावर बिंदास्त म्हणून, ते आपल्या प्रभागात घेऊ। त्या दिवशी आपण नागरिकांसोबत संवाद साधू। मोहसिन खान, आखिरी प्रश्न है कि युवकों का पैनल है, क्या लगता है कि निवडणूक कैसी जाएंगी और क्या इसका निकाल रहेंगे? अभी जो पिछले उम्मीदवार थे, पिछले नगरसेवक थे, जो चारों नगरसेवक कांग्रेस से थे जो कि भाजपा में चले गए, और जो कांग्रेस का पैनल बना है वो भी बोले तो बी टीम भाजपा का पैनल है। तो मैं यही कहूँगा कि वो चारों जो नगरसेवक थे उनको मजबूरी हो गई उनकी कि पक्ष चेंज करना पड़ा उन्हें, और उन्होंने जो काम किया है यहाँ पे प्रभाग नंबर 2 में, तो बस से बदतरीन काम है। लोगों से आप उसकी राय ले सकते हैं। तो हम यही कहेंगे कि ये युवकों का पैनल है, और ये युवक इतने उत्साहित है कि पिछले 10 सालों से हम ये काम करते हुए आ रहे हैं, समाजी खिदमत अंजाम देते आ रहे हैं, और आगे आपको जिस तरीके से मैंने बताया, जो हमारे अज़ाइम हैं, जो हमारे मुद्दे हैं, जो इस प्रभाग के अंदर, ये प्रभाग को नंबर 1 नांदेड़ के अंदर नंबर 1 प्रभाग बनाने के लिए वो हम पूरे हमारे अज़ाइम को पूरा करेंगे। प्रभाग क्रमांक 2 मधून हे होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचं पॅनल।
यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत, यांचे प्रभागाला घेऊन विकास कामाचा आराखडा त्यांच्याकडे आहे. बघणं महत्त्वाचं राहणार आहे की 15 तारखेला जनता प्रभाग क्रमांक 2ची यांना मतदान करून निवडून देतील का. खूप खूप धन्यवाद.